नवी मुंबईत गटाई कामगारांचं आंदोलन. विविध मागण्यांसाठी पालिकेच्या समोर आंदोलन. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, गटाई कामगारांचा इशारा. किमान वेतनासाठी ग्रंथालय कर्मचारी एकवटले. किमान वेतन द्यावे यासह इतर मागण्यांसाठी राज्यभरातील ग्रंथालय कर्मचाऱ्यांनी काढला नागपूरमधील विधान भवनावर मोर्चा. नागपूरमध्ये प्रमुख 3 मागण्यांना घेऊन आपले सेवा केंद्र चालवावे. बेमुदत अन्नत्याग आंदोलन. राज्यातील सेवा केंद्र चालकांचा मोठा सहभाग. आंदोलनामुळे संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष नेहल पटेल यांची तब्येत खालावली. भिवंडीत कल्याण नाका रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू. रस्ता रुंदीकरण मार्किंग करण्यास नागरिकांचा विरोध. धुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी किरण कुंवर यांची बीड येथे बदली. भ्रष्टाचार केल्याचा रिपाईचा आरोप. किरण यांच्या बदलीनंतर त्यांच्या दालनात रिपाईनं गोमूत्र आणि गंगाजल शिंपडलं. अमरावती मॉडेल स्थानकाच्या स्थलांतराला स्थगिती द्या. विदर्भ राज्य आंदोलन समितीची मागणी. विदर्भ राज्य आंदोलन समितीचं धरणं आंदोलन. लोकनेते गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त बीडमधील शाळेत विद्यार्थ्यांना दप्तर आणि शालेय साहित्याचं वाटप. त्याचबरोबर वृक्षारोपणाचाही कार्यक्रम. लोकायुक्त कायद्याच्या अंमलबजावणीसाठी अण्णा हजारे पुन्हा आमरण उपोषण करणार. या संदर्भात अण्णा हजारेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना लिहिलं पत्र. 2023ला विधान परिषदेत विधेयक मंजूर होऊनही अंमलबजावणी होत नसल्यानं उपोषण. नवी मुंबईत मनसेचं अनोखं आंदोलन. पाळणाघराची इमारत पूर्ण होऊनही पाळणाघर सुरू न केल्यानं मनसेचं हे आंदोलन. पालिका मुख्यालयात पाळणा हलवत मनसेची घोषणाबाजी. छत्रपती संभाजीनगरमधील नोटा बंडल प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी. चौकशी करून संबंधितांवर कारवाई करा. शिवसेनेचे पोलीस आयुक्तांना निवेदन. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.